उद्या तुमच्या शहरामध्ये निवडणूक आहे. तुमचा परिचय द्या. आज तुम्ही काय करता, कुठे आहात हेही सांगा. माझा परिचय हा आहे की मी एक जबाबदार मतदार आहे. उद्या ज्या शहरामध्ये निवडणूक होणार आहे त्या शहरापासून 200 किलोमीटर दूर अंतरावर आज मी माझं काम करतोय. तुम्ही स्वतःला एक जबाबदार मतदार म्हणता. मग एका जबाबदार मतदाराचं कर्तव्य, हक्क, जबाबदारी आणि क्षमता काय असते? उद्या ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणी जायचं आणि मतदान करायचं. कुणाला मतदान करायचं? माझ्या प्रभागामध्ये जेवढे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्या उमेदवारांपैकी सर्वात योग्य उमेदवार जो कोणी असेल त्याला मतदान करायचं. हे माझं कर्तव्य झालं. मग आता स्वतःच्या हातातली सगळी कामं सोडून 200 किलोमीटर दूरवर फक्त मतदानासाठी जाणार तर पैशाची अपेक्षाही असेलच. बघा, मी कुणाला मतदान करायचं हा माझा हक्क आहे. आणि जर एखाद्याने दिलेले पैसे मी स्वीकारले तर पैसे घेतले म्हणून मला त्याला मत द्यावं लागेल. मला ज्याला मत द्यायचं आहे त्या व्यक्तीला मी थोडं मत देऊ शकणार आहे. म्हणजे पैसे घेऊन मी स्वतःचा हक्क विकतोय असा त्याचा अर्थ होईल. मला पैशांसाठी माझा हक्क विकायचा नाही. कुणाला मत द्यायचं हे पैसा ठरवणार नाही, हे मी ठरवणार. माझा हक्क आहे. मतदाराच्या हक्काबद्दल तर झालं. आता एका मतदाराची जबाबदारी काय असते हे सांगा. मतदाराची जबाबदारी खूप मोठी जबाबदारी आहे. तुमचं जे मत आहे ना ते मत तुमच्या प्रभागाचं भविष्य ठरवत असतं किंवा तुमच्या शहराचं भविष्य ठरवत असतं. जबाबदारी ही ठरते की प्रभागाच्या दृष्टिकोनातून सर्वात योग्य उमेदवार कोणता हे ठरवायचं आणि त्याला मत द्यायचं. हीच जबाबदारी. मतदार हा फक्त 5 वर्षातून एकदा मतदान करू शकतो. एका मतदाराकडे मतदानाव्यतिरिक्त अशी काय विशेष क्षमता आहे? बघा, आता मतदाराकडे काय क्षमता, उदाहरण घेऊन आपण जरा ते बघू. एका योग्य उमेदवाराला कोणत्याही प्रकारच्या पैशांची अपेक्षा न ठेवता मी माझं मत दिलं. मी काय केलं? त्या उमेदवाराच्या कार्यक्षेत्रात जेवढी 5 वर्ष आहेत ना त्या कार्यक्षेत्रामध्ये मी प्रामाणिकपणाचं बीज पेरलं. त्याचं रोपटं होईल, लवकरच ते खूप मोठं वृक्षामध्ये त्याचं परिवर्तन होईल, त्याला मधुर फळं लागतील. मग ही मोठी क्षमता नाही का? त्या उलट उमेदवाराने दिलेले पैसे स्वीकारले, तुम्ही काय पेरलं त्याच्या 5 वर्षाच्या कार्यक्षेत्रामध्ये? भ्रष्टाचाराचं बीज पेरलं. त्याचा काटेरी वृक्ष बनेल आणि ते काटे तुमच्या पायाला बोचतील. याच्यापेक्षाही एक अतिशय धोकादायक गोष्ट पण पाहायला मिळते. काही मतदार काय करतात? उमेदवाराची अडवणूक करतात. बघ,
एखाद दुसऱ्या मताने तुझी सीट पडेल. तू मला खूप जास्त पैसे दे. नाही दिलेस तर त्याचे परिणाम फार वाईट होते. असं उमेदवाराला धमकावतात आणि त्याच्याकडून जास्त पैसे उकळून घेतात. ही लोक काय करतायत? आधीच्या लोकांनी जे भ्रष्टाचाराचं बीज पेरलं होतं ना, त्याच्या रोपट्याला खत पाणी घालतात. ही असली जी माणसं आहेत ती समाजाच्या दृष्टिकोनातून ब्लॅक लिस्टेड माणसं आहेत. आता उमेदवार जेवढे पैसे वाटतात त्या पैशाबद्दल मी जरा बोलतोय. किती पैसे वाटतात ते? जेवढे पैसे त्यांनी तुम्हाला मतदानासाठी दिलेत ते पैसे 5 वर्षासाठी डिवाइड करा. दर दिवसाला तर किती रुपये येतात ते बघा. आणि दर दिवसाला तुम्ही किती घर खर्च करता ते बघा. त्या घर खर्चाच्या समोर खूप छोटीशी रक्कम ही त्यांनी तुम्हाला दिलेली असते. हा, तुमच्या दृष्टिकोनातून ती खूप छोटी रक्कम आहे, पण त्या उमेदवाराला ही रक्कम तुम्हाला एकट्याला द्यायची नाही. खूप साऱ्या लोकांना त्याला ती रक्कम वाटायची आणि त्याच्या दृष्टिकोनातून मात्र ती खूप मोठी रक्कम बनते. पैसे घेताना तुम्ही कधी हा विचार करता का? एवढी मोठी रक्कम त्याने कशी जमा केली असेल? तुम्हाला ज्या वेळेला तो पैसा देतोय त्यावेळेला हा पैसा मिळवण्यासाठी त्याने किती जणांकडे हात पसरले असतील ह्याचा कधी विचार मनात येतो का? त्याने काय काय जुगारासारखं डावावर लावलंय याचा कधी विचार करता का? आता जर मी पैसे घेतले ना तर मतदानासाठी, तर त्या पैशांच्या सोबत त्या मतदाराच्या मनामध्ये जेवढ्या चिंता आहेत ना त्या चिंता पण माझ्याकडे येतात. आणि असले पैसे कधी फळाला लागत नाही. हॉस्पिटलमध्ये, एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये वायाला जाते. नका घेऊ तसे पैसे. मतदाराकडे खूप मोठी क्षमता आहे. त्याचा वापर त्याने फक्त त्या उमेदवारांच्या, सगळे उमेदवार चांगले आहेत, त्या उमेदवारांच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रामाणिकपणाचं बीज पेरण्यासाठीच त्या क्षमतेचा वापर करावा.